आपल्या देशात सर्वात सुखी माणूस कोण आहे माहिती आहे? गुन्हेगार. आणि जेवढा तुम्ही गंभीर गुन्हा कराल मग तर तुमचे वारे नारे झाले म्हणून समजा. 2022 साली श्रद्धा वालकर नावाची एक केस आठवते तुम्हाला? या आफताबने श्रद्धा वालकरचे जवळपास, म्हणजे आफताब आणि श्रद्धा हे दोघे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकत्र राहत होते. आफताबने श्रद्धाचे जवळपास 35 तुकडे केले होते. ते फ्रीजमध्ये गोठण्यासाठी ठेवले होते आणि रोज एक तुकडा तो जंगलामध्ये फेकून येत होता तो गुन्हा लपवण्यासाठी. पुढे तो पकडला गेला आणि ती इतकी भयंकर केस होती, सगळा देश हल्ला होता त्या केसनंतर. ही घटना घडली 2022 साली. आज आहे 2026. आजही कोर्टामध्ये त्याच्यावरती सुनावणी सुरू आहे. हा जेलमध्ये बसून आफताब एज्युकेशन घेतो आहे. आणि आत्ता जे रिसेंट न्यूज आली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की 20 जुलैला, म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला जी कोर्टात सुनावणी होणार होती ती सुनावणी लांबणीवर पडली. का? तर त्याच्या वकिलाने असं सांगितलं की आफताब हा MA सोशॉलॉजी करतो आहे आणि येत्या काळामध्ये त्याची एक्झाम आहे. त्याला मेंटल पीसची गरज आहे, त्याला शांततेची गरज आहे, छानपैकी त्याचा अभ्यास झाला पाहिजे याची गरज आहे त्याला. आणि कोर्टाने ते ऐकलंसुद्धा, सुनावणी लांबणीवर ठेवली. म्हणजे ज्या गुन्हेगाराने इतक्या कोल्ड ब्लडेड पद्धतीने स्वतःच्या गर्लफ्रेंडचा म्हणा, बायकोचा म्हणा खून केला, त्याचे 35 तुकडे केले, फ्रीजमध्ये ठेवले, रोज जंगलात एक तुकडा टाकून येत होता, इतकी भयंकर केस. आज तो मस्तपैकी जेलमध्ये बसून बिर्याणी खातोय, काय खातोय माहीत नाही, पण अभ्यास करतोय. कशाचा? सोशिओलॉजीचा, समाजशास्त्राचा. आज याला परीक्षा उत्तम पद्धतीने देता यावी म्हणून कोर्टाने स्वतःची सुनावणी लांबवली. उद्या ह्याची इंटरव्ह्यू होतील, नोकरी लागेल, याचं घर बसेल. दुसरीकडे श्रद्धा बिचारी ती निघून गेली. 2025मध्ये श्रद्धाचे वडील न्याय मागता मागता मरून गेले, पण यांना न्याय मिळाला नाही. आणि इकडे दुसरीकडे आफताब मजा करतो. या केसबद्दल तुम्हाला काय वाटतंय? एक वाक्यात सांगा.